हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा एक्सपिरियन्स विथ डर्मॅट अप्रूव्ड प्रोडक्ट्स. तर आता हे डर्मॅट अप्रूव्ड प्रोडक्ट्स नक्की कसे आहेत, काय आहेत आणि हे डर्मॅटनी अप्रूव्ह केलं आहे हे कसं कळालं, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल. त्यासाठी स्टे ट्यून अँड लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. बिफोर गेटिंग इनटू द व्हिडिओ मला तुमच्यासोबत एक असा कॉम्बो शेअर करायचा आहे जो 2 वीक्स झाले मी यूज करते अँड नाव इट इज माय फेवरेट. तर सर्वात पहिले आपण या क्लेन्झरबद्दल बोलूया. तर हे बायोक्यूलचे आतापर्यंत जेवढे पण प्रोडक्ट्स मी यूज केलेत सगळे नॅचरली सोर्स्ड आहेत आणि सगळ्या कॉम्बिनेशन स्किन असू दे, ड्राय, सेन्सिटिव्ह और ऑइली, सगळ्यांसाठी हे सूट करतात. सो ह्याची कन्सिस्टन्सी मला का आवडते, बिकॉज आय डोंट लाईक क्लेन्झर ज्याचा ना खूप फोम होतो, कारण की त्याच्याने माझी स्किन ऑइली असली ना तरी खूप ड्राय होते. बट ह्याची कन्सिस्टन्सी एकदम असं बोलतात ना वॉटर जेल टाईप आहे आणि एकदम सूदिंग इफेक्ट वाटतं फेसवरती जेव्हा तुम्ही हे यूज करतात. आणि किती पण पाणी लावून ह्याला घासलं ना ह्याला फोम येत नाही, एकदम जेल बेस्ड आहे. सो मला असे क्लेन्झर्स खूप आवडतात पर्सनली. प्लस एकदम हार्श केमिकली स्मेल नाही, काही नाही. आणि फेस वॉश केल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुमची स्किन खूप हायड्रेटेड फील होते, नरिश्ड वाटते, प्लस असं प्लम्पियर पण फील होते. सो मला हे खूप आवडतं. आणि हे नॅचरल शुगर्सने सोर्स एक्स्ट्रॅक्ट केलेले ह्याच्यात इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि नेक्स्ट आहे बायोक्यूलचं ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग सिरम. तर हे सिरम पण ना असं स्टिकी किंवा असं ऑइल वगैरे असं काय ऑइली वगैरे असं वाटत नाही. मी फेस वॉशने क्लीन केल्यानंतर फेस मी हे सर्वात पहिले यूज करते. तर ह्याची कन्सिस्टन्सी पण एकदम वॉटर टाईप आहे, वॉटरी जेल बेस्ड. हे बघा, सी म्हणजे असं जास्त थिक पण नाही आहे, जास्त वॉटरी पण नाही आहे, एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तर हे लावल्या असं ना लगेचच असं फील होतं की फेसमध्ये काहीतरी नरिशमेंट मिळते आणि हेल्दियर वाटते, स्किन असं प्लम्पियर फील होते. सो मला हे खूप आवडतं. अँड गाईज, ट्रस्ट मी ऑन दिस, हे 2 कॉम्बो तुम्ही यूज करा, तुम्ही रिग्रेट नाही कराल. अँड हा आता माझा करंट मोस्ट फेवरेट फेस वॉश आहे अँड आय एम गॉना कीप बाईंग दिस. मला खूप आवडलं हे दोन्ही कॉम्बो. आणि सी दिसते शाईन, लगेच अब्झॉर्ब पण झालं, प्लस ह्याच्याने स्किन ऑइली पण होत नाही. यू कॅन यूज इट एव्हरी टाईम, लाईक मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग, नाईट, काही प्रॉब्लेम नाही आहे. सेन्सिटिव्ह स्किन असू दे, ड्राय, सगळ्या स्किन टाईपसाठी हे सुटेबल आहे. सो येस, दिस इज माय फेवरेट. ओके, तर आता वळूया आपल्या डर्मॅट अप्रूव्ड प्रोडक्ट्सकडे. तर नायकावरती ना असं एक सेक्शन आहे डर्मॅट अप्रूव्ड, तिकडनं मी हे सगळे प्रोडक्ट्स असे बाय केले आणि मी तेच केले जे मला हवे होते. सो फर्स्ट आहे मिनिमलिस्टचा लिप बाम. तर हा आहे, आणि हे कोणतेच प्रोडक्ट स्पॉन्सर्ड नाही आहे, हे मी माझ्या पैशांनी बाय करून घेतलेले आहेत. सो मी माझा ऑनेस्टच रिव्ह्यू देणार आहे. सो हे आहे एल एस्कॉर्बिक ॲसिड 0.8% लिप ट्रीटमेंट. म्हणजे जे आपले डार्क लिप्स असतात त्याला हे फाईट करायला हेल्प करतं, त्याला क्युअर करायला हेल्प करतं. सो ह्याच्याबद्दल मी आधी तुम्हाला कॉन्स सांगेन की मला काय नाही आवडलं. सो एकतर ना हे खूप हार्ड मटेरियल, प्लास्टिक आहे बट थोडं हार्ड मटेरियल आहे आणि प्रोडक्ट ना लगेचच येत नाही. सी, एवढं मी दाबते बट प्रोडक्ट येतच नाही आहे, काही येतच नाही आहे. सो हे मला खूप डिफिकल्ट वाटलं. आणि हा थोडासा प्रोडक्ट आला ना की असा केमिकली वास येतो, म्हणजे एवढा नाही, एवढा लांबून येतो आहे. सो मला नाही आवडलं तो वास. आणि लावल्यानंतर ना मी आतमधून नाही लावू शकत, मी फक्त वरून लावते, बिकॉज तो केमिकलचा वास असा तोंडात पण येतो, नाकात पण येतो. आणि आपल्याला कसं सवय आहे, लिप बाम म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवर, मग बेरी फ्लेवर, तर हे अचानकमध्ये केमिकली फ्रेग्रन्सवाला मला असं थोडं हे होतं आहे. बट मी तरी ह्याला ट्राय केलं 1 वीकसाठी. तुम्ही बघू शकता केवढं आता हे हवा आहे सगळी, पण रिकामं झालं आहे. तर ह्याच्याने माझे लिप्स, आधी मी जे पण लिप बाम यूज करायची ना त्याने लिप्स हायड्रेट व्हायचे, बट ॲट दी एंड ऑफ द डे लिपस्टिकने ना ते ड्राय व्हायचे. बट ह्याने मी बघितलं आहे की हे लिप्सला खूप हायड्रेटेड ठेवतात. मी मॅट लिपस्टिक जरी लावले ना तरी एंड ऑफ द डेपर्यंत माझे लिप्स जरा पण क्रॅक्ड फील नाही होत, ड्राय फील नाही होत. सो त्या नोटवरती हे खूप चांगलं आहे. अँड माझं जे लिप्स आहे ना ड्युअल टोन झालेला आहे, वरचा लिप थोडासा डार्क आहे आणि खालचा लाईट आहे. तो जो लाईट शेड आहे ना तो अजून लाईटर झाला आहे, बघून कळतं आहे. बट एवढा पण लाईट नाही झाला आहे की मी कॉमेंट करू शकेल की हे पिगमेंटेशनवरती वर्क करते की नाही. बट मी परत ह्याला बाय नाही करणार, जर वर्क केलं तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. 2 वीक्स झालं, मला असा काही फरक नाही दिसला. बट मी ह्याला ह्याच्यासाठी बाय करू शकते की आत्तापर्यंत ड्राय लिप्स
कधीच झाले नाही आहेत माझे, हा जेव्हापासून मी प्रोडक्ट यूज करायला लागली आहे. मी आत्ता पण मॅट लिपस्टिक लावली आहे, पण जरा पण असे क्रॅक्ड लिप्स नाही वाटत आहेत. सो त्यासाठी मी विचार करेन, पण आय डोंट नो हा डिफेक्ट पीस आहे काय आहे, बट केमिकलचा खूप वास येतो जेव्हा मी हा प्रोडक्ट दाबते, तिकडनं हवा बाहेर येते. सो थोडंसं असं वाटलं मला. आणि नेक्स्ट आहे हे स्कार फिक्स प्लस कोजिक ॲसिडचं, हे फिक्स डर्माचा ब्रँड आहे. मी सगळे कॉमेंट सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये प्रोडक्ट्स ॲड करेन. तर हा जो प्रोडक्ट आहे ना, हा स्पेशली मी माझ्या मॉमसाठी बाय केला होता, ज्यांचं असं काय बोलतात त्याला, मेलॅस्मा, मला इथे लिहिलेलं नाही आहे. हा मेलॅस्मा असं असतं ना, जे 50s नंतर असे थोडे काळे डाग वगैरे यायला लागतात. आपल्या मॉम्स जे सनस्क्रीन वगैरे नाही यूज करत त्यांना पण कधी कधी असे पिगमेंटेशन वगैरे येतात. त्यासाठी मी हे बाय केलं आहे, बट मी अजूनही मम्मीला दिलं नाही आहे बिकॉज मला हे ट्राय करायचं होतं. आणि मला इथे हा डाग आहे ना, हा होता खूप असा डार्क, फेड आउट एवढा नाही झाला आहे, बट ह्याच्याने मी सांगू शकते की मला सेन्सिटिव्हिटी अशी काही झाली नाही स्किनवरती, बिकॉज कोजिक ॲसिड आहे ना, सगळ्यांना हे सूट करता नाही करता आय डोंट नो. सो तुम्ही पण हे प्रोडक्ट्स यूज करताना आधी पॅच टेस्ट करा. मी असे केमिकल्स यूज झालेली आहे, सो माझी स्किन आता कम्फर्टेबल आहे या सगळ्या केमिकल्सना, आणि मी कमी पर्सेंटेज आहे ह्याच्यात, सो आय एम ओके. आणि हे जे इथे मुलींना ना स्पेशली या एरियामध्ये थोडे ब्लॅक असे पिगमेंटेशन येतात, आता मला नाही आहे, पण थोडीशी ना इथे अशी वाटते, तर मी हे लावते आणि मला असं फील झालं आहे की थोडंसं कमी झालं आहे, जास्त नाही, थोडंसं. बट मी तुम्हाला ह्याच्यावरती प्रॉपर रिव्ह्यू देईन जेव्हा हे मी माझ्या मम्मीला देईल आणि ती यूज करेल, बिकॉज तिच्यावरती मला जास्त हे दिसेल. बट येस, ह्याच्याने मला काही पिंपल्स वगैरे आलेले नाही, काही सेन्सिटिव्हिटी झाली नाही. सो मला आणि आवडतं कोजिक ॲसिड. मी कधी टॅन वगैरे जरी झाली ना तरी मी ते लावते कोजिक ॲसिड, जे माझ्याकडे दुसरं होतं. बट आता मी हे यूज करायला काही हरकत नाही, मला कुठेच असं काही फील नाही झालं की हे सूट नाही करत. त्याच्यानंतर मिनिमलिस्टचं AHA हे अंडरआर्म रोल ऑन. तर मी आतापर्यंत डव, निव्हिया हे सगळे ब्रँड्स यूज करत होती, बट मी ते ब्रँड्स यूज करणं बंद केलं बिकॉज त्याच्याने ना माझे अंडरआर्म्स थोडे डार्क होत होते, प्लस त्याच्याने खूप ड्राय फील होत होती माझी स्किन आर्मपिटची. तर मला ती फिलिंग नव्हती आवडत, आणि जेव्हा मी त्याला नव्हती लावत तर मला बोलतात ना, मला असं नाही आवडत आहे की ओके ओडर येतो आहे, बिकॉज एका पॉईंटनंतर एकतर आपण मुंबईमध्ये राहतो, ह्युमिडिटी आहे तर येतं. सो मी विचार केला की हे डर्मॅटवालं जे आहे, बिकॉज ह्याच्याने त्यांनी लिहिलं आहे मिनिमलिस्टनी की तुमचं जो ब्लॅकनेस झालेला असतो अंडरआर्म्समध्ये त्याला पण हे क्लिअर करतं. तर ह्याच्यामध्ये ते ॲसिड्स आहेत, तर ह्याचं मला प्रनाऊन्स नाही करता येते, खूप डिफिकल्ट नावं आहेत. तर हे अंडरआर्म रोल ऑन आहे मिनिमलिस्टचं. तर ह्याला मी यूज केलं, ह्याचं मी सांगते हे मला आवडलं का माहिती आहे, बिकॉज ह्याला ना फ्रेग्रन्स नाही आहे. डव, निव्हिया हे जे बाकीचे आहेत ना त्याला लावल्यानंतर असं फ्रेग्रन्स आहे, ह्याला फ्रेग्रन्स नाही आहे. आणि हे लावल्यानंतर तुमचा ओडर जो आहे ना त्याला लॉक करून टाकतं. सो घाम येतो आहे तुम्हाला बट ओडर नाही येते, लाईक पाण्यासारखं फील होतं आहे, काही खराब वास पण नाही येते, काही चांगला वास पण येत नाही आहे. आणि म्हणून मला हे आवडलं, बिकॉज मला कळतं की मी माझ्या अंडरआर्ममध्ये स्किनला डायरेक्टली काहीतरी फ्रेग्रन्स नाही लावत आहे. सो ओव्हरऑल आय लाईक दिस प्रोडक्ट, मी ह्याला परत बाय करेन. ह्याच्याने मी 24 आवर्स तरी काहीच मला वास आला नाही, म्हणजे एकदम ओडरलेस, प्लस मला ड्राय पण स्किन फील नाही झाली. सो ओव्हरऑल मला हा प्रोडक्ट आवडला, प्लस ब्लॅकनेस पण नाही होत आहे स्किनवरती. आय डोंट नो मी एवढं स्पीडमध्ये का बोलते, बट ठीक आहे, जर तुम्हाला हा स्लो वाटत असेल व्हिडिओ तर तुम्ही 1x करू शकता. नेक्स्ट मी काय दाखवू, नेक्स्ट आहे फूट क्रीम. तर मला थोडेसे ड्राय फीट्स आहेत, माझे क्रॅक्ट लगेचच होतात जर मी काही त्याला नीट क्लीन वगैरे केलं नाही तर, म्हणून मी ह्याला विचार केला की ट्राय करते. तर हे आहे फिक्स डर्माचं फूट क्रीम. तर जर तुम्ही ना नायकाच्या डर्मॅट रेकमेंडेशनवाल्या ह्याच्या सेक्शनमध्ये गेलात ना तर तिथे तुम्हाला एकदम मिनिमलिस्ट दिसेल. ते डॉक्टर काहीतरी आहे कोणतं तरी, त्याचे प्रोडक्ट्स दिसतील, नाही तर हे फिक्स डर्मा. मला हे ओके वाटलं, म्हणजे ह्याच्यासोबत सॉक्स वगैरे घालावं लागतं, नाही तर लिटरली तुम्ही फ्लोअरवरती घसरून जाल. बट मला असं फील झालं की सॉक्स घातल्यानंतर ना सकाळी बेबी फीट असे वाटतात, बट कोणतं पण तुम्ही मॉइश्चरायझर जरी लावलं तरी ते तसंच फील देईल, असं काही स्पेशल केलं नाही आहे. बट येस, जर हे मी फीटसाठी माझ्या यूज केलं, क्रॅक्ड हील्स स्पेशली, तर हे काम करतं आहे. म्हणजे एवढं पण नाही की मी ह्याला परत सतत बाय करत राहीन, बट डिसेंट प्रोडक्ट आहे, नॉट बॅड. म्हणजे एकदमच क्रॅक्ड हील्सपेक्षा थोडेसे बेटर करतं आहे.
अँड आय एम ओके विथ दॅट. नेक्स्ट आहे क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स. तर मला ना माझ्या हजबंडसोबत एक व्लॉगिंग चॅनल आहे, तर त्या चॅनलसाठी आम्हाला प्रोमो आलं होतं, प्रमोशनसाठी फॉर फेस प्रोडक्ट्स. आणि मला क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स खूप आवडतात, मग ते प्रमोशनचे असू दे किंवा नको असू दे, ते खूप चांगले काम करतात. सो मी जेवढं बघितलं आहे ना की हे लॅक्मे, लॉरियल किंवा हे मोठे मोठे ब्रँड्स जे आहेत ना त्यांचे प्रोडक्ट चांगले असतात आणि आपण त्याच्यामुळे ना अशा छोट्या प्रोडक्ट्सना, ब्रँड्सना इग्नोर करतो. सो बायोक्यूल इन दॅट सेन्स, बायोक्यूल आणि क्युअर स्किन हे खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत, ज्याने जरा पण ना सेन्सिटिव्हिटी येत नाही किंवा कधी पिंपल्स वगैरे मला आले नाही. ओके, सो ते जाऊ दे. तर ते प्रमोशन मी केलं होतं, बट त्या साईटवरती गेल्यानंतर मी बघितलं की तिकडे एक असा प्रोडक्ट आहे जो व्हाईट हेअरवरती टार्गेट करतो, जो क्युअर स्किन डार्क प्रो हेअर सोल्युशन आहे. आता ह्याच्यावरती मी रिव्ह्यू देणार नाही, बिकॉज एका वीकमध्ये कायच करणार आहे की हे आपल्या केसाला ब्लॅक करते की नाही. सो बेसिकली हे स्प्रे आहे. आपल्याला असं जिथे वाटतं की व्हाईट केस आहे तिकडे हे स्प्रे करून असं असं करायचं. ह्याच्याने ऑइली स्किन वगैरे काय, केस ऑइली नाही होत, पण अजून जर व्हाईट केस होणार असेल तर त्याला हे प्रिव्हेंट करतं. तर ही आता पूर्ण बॉटल संपल्यानंतर जेव्हा मी ॲक्च्युअलमध्ये बघेन फरक काही, तर मी तुम्हाला तेव्हा हे सांगेन. पण मला ट्राय करायचं होतं, बिकॉज मला दिसत आहेत की माझे थोडे केस थोडे 1-2 असे सफेद होत आहेत आणि या साईडला तर भरपूर झाले आहेत. सो मी विचार केला एक ट्राय करायला काही हरकत नाही. सो ते लोकांना असं एक प्रॉपर किट बनवून देतात तुमच्या टार्गेट एरियाला हिट करायला. ह्याच्यासोबत मला तेल आलं, ऑइल आलं, विच इज व्हेरी गुड. त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, बिकॉज इट इज नॉर्मल ऑइलसारखं ऑइल. बट हे शॅम्पू अँड कंडिशनर, तुम्हाला या चॅनलवरती जर तुम्ही कॉन्स्टंट असाल तर तुम्हाला माहिती असेल की लव्ह ब्युटी प्लॅनेटचे शॅम्पू कंडिशनर मला केवढं आवडतं. त्याच्यानंतर त्याहून जास्त चांगलं जर मी रेट करायला गेले तर मला हे आवडलं, क्युअर स्किनचं कंडिशनर. इज ओके, म्हणजे काही कंडिशनरसारखं कंडिशनर आहे. लव्ह ब्युटी प्लॅनेटचं जे मास्क आहे ते जास्त बेटर आहे, बट दिस इज नाईस, नॉट बॅड, व्हेरी नाईस. पण हे जे शॅम्पू आहे ना, एकतर ह्याचं हे संपायला आलं लिटरली, मी एवढं यूज केलं. तर ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही हा शॅम्पू पाण्यामध्ये डायल्यूट करून लावाल ना, तर 2-3 मिनटासाठी तो तसाच ठेवायचा आहे आणि मग रिन्स करायचा आहे. अँड आय डिड दॅट. त्याच्यानंतर भेंडी माझा एक पण केस पडला नाही. हेअरफॉल मला होत होता, म्हणून मी दाखवलं पण असेल की मी ते डॉक्टर बत्राचं एवढं मोठं हे घेतलं, प्रोटीन पावडर. प्लस थंडीमध्ये केस पडतात, पडत नाही, केस गळतात. प्लांट्स, ट्रीज त्यांचे पण पानं गळतात. सो थंडीमध्ये इट इज नॉर्मल. पण ह्याच्याने माझा हेअरफॉल खरंच खूप थांबला. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही फक्त हा शॅम्पू बाय करू शकतात, बिकॉज हे माझ्यावरती आणि माझ्या हजबंडवरती खूप चांगलं काम केलं. खूप आवडला मला हा शॅम्पू. मी हा बाय करत राहीन. जसं मी लव्ह ब्युटी प्लॅनेटचं बाय करते तसा मी हा प्रोडक्ट बाय करत राहीन. दिस इज सो गुड. सो येस, हेच होते प्रोडक्ट्स. या सगळ्या प्रोडक्ट्समधनं जर माझं फेवरेट आहे तर दिस इज क्युअर स्किनचा हेअर शॅम्पू. आणि ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे माहिती आहे, केटॉप, खूप केमिकली नावं आहेत आणि हा थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, 700. म्हणून मी अख्खा किट घेतला. तो अख्खा किट ना मला काहीतरी 1300ला पडला. त्याच्यामध्ये मला कंडिशनर, शॅम्पू, ऑइल आणि हे आलं सोल्युशन. तर हे मी असं स्प्रे करते, तुम्हाला दाखवते. आता ना इथे चला आता इथे मारून दाखवते. हा जर असा स्प्रे करून असं करायचं जिकडे तुम्हाला असं वाटतं की सफेद केस आहेत. सो मला हे मी तुम्हाला रिव्ह्यू सांगेन. पण या दॅट वॉज ऑल. आणि डू लेट मी नो तुम्हाला हे प्रोडक्ट्स कसे वाटले, हेल्पफुल वाटला हा व्हिडिओ, नाही वाटला, आणि अजून काय करू. आणि ह्याच्यानंतर मी शेअर करणार आहे मृचा ब्युटीचं जे मला PR बॉक्स आलेला आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.